Welcome all the students in Girls MR Maths YouTube channel. Students, in the last video we have seen ratio of areas of two triangles, their properties, and practice set 1.1. Now in this video we will study basic proportionality theorem, which is again also important theorem. And what is the theorem? Here is the theorem. If a line parallel to side of a triangle intersects the remaining two sides in two distinct points, then the line divides the sides in the same proportion. म्हणजे याचा अर्थ काय? जर एखाद्या त्रिकोणामध्ये एक लाईन त्या त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असेल, पॅरलल असेल आणि उरलेल्या दोन बाजूंना दोन भिन्न बिंदूत छेदत असेल, तर ती लाईन त्या दोन बाजूंना सेम प्रोपोर्शन मध्ये काय करते? डिवाइड करते किंवा सेम प्रोपोर्शन मध्ये डिवाइड करते. याचा अर्थ, याचा प्रूफ आपल्याला द्यायचा आहे. मग आपल्याला माहिती कुठपर्यंत दिली? इफ च्या नंतरचं गिवन आणि त्यांच्या नंतरचं काय असतो? टू ट्रू असतो. मग काय? अ लाईन पॅरलल टू साइड ऑफ ए ट्रायंगल intersect the remaining sides in two distinct points, that is the given, and we have to prove that the line divides the sides in the same proportion. मग याचा आपण प्रूफ पाहू. आता प्रूफ मध्ये सुरुवातीला या ठिकाणी given, what is to be given? We are given a triangle, a line which is parallel to one side of triangle and intersect remaining two sides in two distinct points. म्हणजे एक ट्रायंगल दिलाय, त्या ट्रायंगल मध्ये एक लाईन घेतली एका साइडला पॅरलल आणि ती लाईन दुसऱ्या दोन लाईनला टू डिस्टिंक्ट पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करते. मग तशी मी फिगर काढतो. फिगरवरून आपण डिस्क्रिप्शन लिहिता येईल तुम्हाला. सपोज दिस इज द ट्रायंगल, एनी ट्रायंगल ABC. A, B, C. Now in this triangle, suppose the line L parallel to side BC. Line L parallel to side BC. मग या ट्रायंगल ABC च्या एका साइड BC ला ही लाईन पॅरलल आहे. मग रिमेनिंग टू साइड्स कोणते आहेत? AB आणि AC. यांना ही लाईन काय करते? दोन डिस्टिंक्ट पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करते. मग समजा ही लाईन L या साइड AB ला पॉइंट P मध्ये इंटरसेक्ट करत असेल आणि लाईन किंवा साइड AC ला पॉइंट Q मध्ये इंटरसेक्ट करत असेल. हे एवढं आपल्याला त्यांनी दिले. मग प्रूफ काय करायचंय? मग अगोदर हा जो पार्ट आहे गिवन, जी फिगर काढली आहे, फिगरवरून इथं डिस्क्रिप्शन लिहायचं. मग काय डिस्क्रिप्शन मध्ये घेऊ आपण या ठिकाणी? इन ट्रायंगल ABC लाइन L पैरेलल साइड BC. लाइन L पैरेलल साइड BC. लाइन L इंटरसेक्ट साइड AB and AC in the points P and Q. P and Q respectively. हे एवढं गिवन झालं. Now what is to be proved? To prove. What is to be proved? The line divides the sides in the same proportion. म्हणजे बघा आता इकडे या लाइन L, due to line L, side AB intersect in two parts or divide into two parts. One part is AP, and second part is PB. And ratio of these two parts must be equal to the ratio of the parts made by line L of the side AC, which are AQ and QC. म्हणजे या लाइन
एल मुळे या साइड AB चे जे दोन पार्ट झाले, कोणते दोन पार्ट झाले, AP आणि PB यांचा रेशो कोणता, AP अपॉन PB. आणि या लाईन एल मुळे साइड AC चे दोन पार्ट झाले, कोणते, AQ आणि QC त्यांचा रेशो AQ upon QC. They must be same. That means the sides in the same proportion. Means the line divides the sides in the same proportion. This is the meaning of this sentence. The line divides the sides in the same proportion. हा त्याचा अर्थ या ठिकाणी. Now to prove this, we have to some construction. काही construction करावं लागेल. Here is the construction. Construction. Draw segment PC and draw segment BQ. Draw segment PC and segment BQ. Now here we use the method of proof as direct method, and we know the direct method. In the direct method, we prove this theorem by using our previous knowledge. Now in this topic, in the previous article, we have seen प्रॉपर्टीज ऑफ रेशियोज ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. म्हणजे याच्या अगोदरच्या आर्टिकल मध्ये आपण काय पाहिलं, प्रॉपर्टीज ऑफ रेशियोज ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स पाहिलं. त्याचा वापर करून आपण सोडवणार आहोत. म्हणजे डायरेक्ट मेथड हा प्रूफ आपण या ठिकाणी देणार आहोत. दोन मेथड असतात प्रूफ देण्याच्या, आपण 9वी ला पाहिल्या, एक डायरेक्ट मेथड आणि एक इनडायरेक्ट मेथड. मग आपण डायरेक्ट मेथड म्हणजे मागचे जे काही शिकलो आहोत त्याचा वापर करून याचा प्रूफ या ठिकाणी देणार आहोत. मग याचा प्रूफ आता या ठिकाणी सिंपल आहे. हा प्रूफ देण्यासाठी या फिगर वरून आपण दोन ट्रायंगल घेऊ आणि त्यांचा रेशो लिहू. Here we take the triangle APQ and triangle PQB. इकडची साइड एवढा पार्ट जो आहे या ट्रायंगल मध्ये इथे दोन ट्रायंगल सिलेक्ट केले मी, ट्रायंगल APQ आणि ट्रायंगल PQB. या दोन ट्रायंगल मध्ये या ट्रायंगल APQ आणि ट्रायंगल PQB चा जर आपण विचार केला तर या दोघांची हाईट कॉमन आहे. मग तुम्हाला हाईट कुठून असं काढता येईल, इथं परपेंडिक्युलर काढता येईल किंवा इथं बाहेर देखील परपेंडिक्युलर काढता येईल, म्हणजे कुठेही परपेंडिक्युलर काढता येईल. म्हणजे आता या ट्रायंगल APQ आणि ट्रायंगल PQB ची हाईट सेम आहे. मग या दोघांचे रेशो कोणते, आपण परपेंडिक्युलर कुठे काढू शकतो, या Q पासून AB वर परपेंडिक्युलर काढू शकतो. म्हणजे याचा अर्थ या ट्रायंगल APQ ची बेस कोणता होईल, मग AP, आणि ट्रायंगल PQB चा बेस कोणता होईल, PB होईल, आणि हाईट दोघांची सेम असेल. देयरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल APQ अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQB is equal to, we know these two triangles have same heights, therefore ratio of their areas is equal to ratio of their corresponding bases. Now base of triangle APQ is AP and base of triangle PQB is PB, therefore we get here AP upon PB, AP upon PB. Suppose this is number first and reason is triangles having same heights. Triangles having same heights. Same heights. Now again, we take another two pair of triangles. Triangle AQP and triangle PQC. आता या दोन ट्रायंगल मध्ये P पासून आपल्याला AC वर हाईट काढता येते. या पॉइंट P मधून किंवा व्हर्टेक्स P मधून या साइड AC वर काय काढता येते,
परपेंडिक्युलर काढता येतो. मग तो जर परपेंडिक्युलर असेल तर तिच्या दोन्ही ट्रायंगलची हाईट असेल. कोणत्या दोन ट्रायंगलची? ट्रायंगल APQ आणि ट्रायंगल PQC ची. आणि बेस कुठे असतील? या साइड AC वर असतील. मग ट्रायंगल APQ चा बेस आता काय होईल? AQ होईल. आणि या ट्रायंगल PQC चा बेस काय होईल? QC असा होईल. आणि दोघांमध्ये काय कॉमन असेल? परत हाईटच कॉमन असेल. म्हणून या दोन ट्रायंगलचा एरियाचा रेशो देखील काय होतो? त्यांच्या बेसच्या रेशोवर येतो. म्हणून पुन्हा एक आणखी एक घेण्यात एरिया ऑफ ट्रायंगल APQ अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQC is equal to base of triangle APQ is now AQ and base of triangle PQC is now QC. Suppose this is number 2. Again reason is same. Triangles having same heights. Now here we want to prove that AP upon PB is equal to AQ upon QC. म्हणजे आपल्याला आता AP upon PB is equal to AQ upon QC हे प्रूव्ह करायचं. म्हणजे इक्वेशन 1 आणि 2 च्या ज्या राईट साइड्स आहेत त्या इक्वल आहेत हे तुम्हाला प्रूव्ह करायचं. मग हे कधी शक्य होईल? ज्यावेळेस त्यांच्या लेफ्ट साइड इक्वल असतील. म्हणजे इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 च्या लेफ्ट साइड ज्यावेळेस इक्वल असतील त्यावेळेस हे शक्य होईल. मग लेफ्ट साइड इक्वल असण्यासाठी इथे दोन्ही फ्रॅक्शन्स येतात आहेत. याचा न्यूमरेटर काय? एरिया ऑफ ट्रायंगल APQ. याचा न्यूमरेटर काय? एरिया ऑफ ट्रायंगल APQ सेम आहे. याचा डिनॉमिनेटर एरिया ऑफ ट्रायंगल PQB आणि याचा डिनॉमिनेटर एरिया ऑफ ट्रायंगल PQC. म्हणजे दोन डिफरंट आहेत. ट्रायंगल PQB चा एरिया आणि ट्रायंगल PQC चा एरिया डिफरंट आहे. मग तुम्हाला काय सांगावं लागेल आता की या दोन्ही ट्रायंगलचे एरिया इक्वल असतील त्यावेळेस इक्वेशन 1 आणि 2 च्या काय होतील? लेफ्ट साइड सेम होतील आणि त्यावरून तुम्हाला राइट साइड इक्वल म्हणता येतील. म्हणजे तुम्हाला हे प्रूव्ह करता येईल AP upon PB is equal to AQ upon QC. For that now we discuss about these two triangles, triangle PQB and triangle PQC. Where it are in the figure? या फिगर मध्ये कुठे बघते? हा ट्रायंगल PQB and this is the triangle PQC. Now these two triangles are situated in two parallel lines because line here is parallel to side BC. And therefore we know if these two triangles or if two triangles or any triangles or how many triangles are situated in two parallel lines or if the triangles have their vertices on the parallel lines then they have the same heights. त्यावेळेस त्यांची हाईट काय असते? सेम असते. म्हणजे या ठिकाणी ट्रायंगल PQB आणि ट्रायंगल PQC ची हाईट काय असेल? सेम असेल. मग हाईट तर सेम झाली दोघांची. आता व्हॉट अबाउट द बेस? In triangle PQB and in triangle PQC, these two triangles have the common side PQ and it is only on one side or one line here. Therefore this is the base of these two triangles. Means these two triangles have the common base PQ and also common height. Means triangle PQB and triangle PQC have common bases and heights. Common bases and heights. And therefore we know if these two triangles have common base and common height then their areas are equal. That means area of triangle PQB must be equal to area of triangle PQC. Suppose this is number 3. या ठिकाणी रिझन लिहिण्याची आवश्यकता नाही कारण आपण रिझन वर ऑलरेडी लिहिलेला आहे. न बघा आपल्याला काय करायचं होतं आता? ट्रायंगल PQB चा एरिया आणि ट्रायंगल PQC चा एरिया सेम दाखवायचा होता. तो आपण या ठिकाणी दाखवला. मग फ्रॉम 1 2 and 3 नाउ from 1 2 and 3 we can write this area of triangle APQ upon area of triangle PQB is equal to area of triangle APQ upon
एरिया ऑफ ट्रायंगल PQC. का दोघांचा न्यूमरेटर सेम आहे, डिनॉमिनेटर मध्ये नावं जरी ट्रायंगलची डिफरंट असतील तर त्यांचा एरिया काय दाखवला आपण सेम दाखवला, म्हणून हे दोन्ही रेशो काय झाले आता इक्वल झाले. देअरफॉर when the value of this ratio AP upon PB is equal to, value of this ratio is AQ upon QC, hence the proof. Means in a triangle, if a line is parallel to side of a triangle, intersect into distinct points, intersect the remaining side into distinct points, then the line divides these two sides in the same proportion. हा आपण थेरम या ठिकाणी पाहिला. हा थेरम पाहिला. आता या थेरमचा कॉन्व्हर्स देखील सांगता येतो आपल्याला. कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. कॉन्व्हर्स म्हणजे याच्या उलट. इथं काय दिलं होतं बघा, जर ट्रायंगल मध्ये एक लाईन एका साइडला पॅरलल असेल आणि उरल्या दोन साइडला डिस्टिंक्ट पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करत असेल तर ती लाईन त्या दोन साइडला काय करते, सेम प्रोपोर्शन मध्ये डिवाइड करते. म्हणजे जर तुम्हाला असं दिलं असेल की ट्रायंगल इन ट्रायंगल ABC लाईन L इज पॅरलल टू साइड BC, then we write AP upon PB is equal to AP upon PC. That is the theorem. आता याचा कॉन्व्हर्स मध्ये उलट असते. ही लाईन तुम्हाला पॅरलल दाखवावी लागते. ही लाईन पॅरलल दाखवावी लागते. मग तो त्याचा या ठिकाणी कॉन्व्हर्स म्हणतो आपण त्याला. तो कॉन्व्हर्स आपण या ठिकाणी पाहू. मग कॉन्व्हर्स मध्ये काय असेल? कॉन्व्हर्स मध्ये असं असेल, इफ अ लाईन intersect two sides of a triangle into distinct points such that in the same proportion, then the line is parallel to the third side, that is the converse. इथं उलट आता या ठिकाणी इथं सांगितलं होतं जर एका ट्रायंगल मध्ये एक लाईन थर्ड साइडला पॅरलल, एका साइडला पॅरलल असेल आणि तर ती काय करते, उरलेल्या दोन साइडला सेम प्रोपोर्शन मध्ये डिवाइड करते. तर आता इथं उलट, इन ट्रायंगल इफ अ लाईन divides two sides in the same proportion, then the line is parallel to the third side, which is called as the converse of basic proportionality theorem. आता याचा प्रूफ आपल्याला पाहायचा नाही, फक्त कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. त्याला शॉर्ट मध्ये तुम्ही या बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरमला जर आहे BPT असं लिहिलं तरी चालेल. मग याचा कॉन्व्हर्स काय या ठिकाणी, कॉन्व्हर्सची थेरमची स्टेटमेंट काय, तो थेरम काय, थेरम म्हणजे कॉन्व्हर्स ऑफ BPT काय आहे तो आपण या ठिकाणी पाहू. इफ अ लाईन डिवाइड्स any two sides of a triangle, any two sides of a triangle in the same ratio, then the line is parallel to its third side, parallel to the third side. Means what? इथे एक्सप्लेनेशन थोडक्यात देतो मी या ठिकाणी. इन ट्रायंगल PQR, if PA upon AQ is equal to PB upon QR, then line L is parallel to side here QR. What is mean? बघा हा एक ट्रायंगल घेतला PQR, ट्रायंगल PQR. या ट्रायंगल PQR मध्ये अशी एक लाईन घेतली आपण. सपोज दिस इज लाईन L, here is point A, here is point B. मग या ट्रायंगल PQR मध्ये लाईन L अशी आहे ज्यामुळे की या दोन साइडचे जे दोन पार्ट झाले, PA upon AQ is equal to काय असेल, PB upon BR असेल.
असं जर असेल तर तुम्ही काय म्हणू शकता, लाईन इज पॅरलल टू साइड क्यू आर असं म्हणू शकता. थिअरम मध्ये काय सांगितलं होतं आपण, तुम्हाला लाईन पॅरलल दिली होती. जर एखाद्या ट्रायंगल मध्ये एक लाईन एका साइडला पॅरलल असेल तर ती दोन लाईनला काय करते, सेम प्रोपोर्शन मध्ये डिवाइड करते. तर इथं उलट आहे, जर एखादी लाईन ट्रायंगलच्या दोन साइडला सेम प्रोपोर्शन मध्ये डिवाइड करत असेल तर ती लाईन काय असते, थर्ड साइडला पॅरलल असते. दॅट इज अबाउट द कॉर्नर्स ऑफ बीपीटी. हा दोघांमधला फरक लक्षात घ्या. थिअरम मध्ये लाईन एल साइडला पॅरलल दिलेली असते म्हणून ती लाईन काय करते, त्या ट्रायंगलच्या दोन साइडला सेम प्रोपोर्शन मध्ये डिवाइड करते. तर इथं उलट आहे, जर एखाद्या ट्रायंगल मध्ये एक लाईन त्या ट्रायंगलच्या दोन साइडला सेम प्रोपोर्शन मध्ये डिवाइड करत असेल तर ती लाईन थर्ड साइडला काय असते, पॅरलल असते. इन दिस मॅनर हे आपण या ठिकाणी पाहिलं. याच्यानंतर आपण पुढचा प्रॅक्टिस सेट 1.2 पाहू. मग आपण प्रॅक्टिस सेट 1.2 लक्षात ठेवा. या ठिकाणी प्रॅक्टिस सेट 1.2 यावर्षी म्हणजे लॉकडाऊन असल्यामुळं तुमचा काही सिलेबस कमी केला आहे आणि ते कमी केलेल्या सिलेबस मध्ये या प्रॅक्टिस सेट 1.2 मध्ये आपल्याला फक्त बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम आणि कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम यावरचे एक्झाम्पल्स ठेवलेले आहेत. बाकी पार्ट रिमूव्ह केलेला आहे. मग या प्रॅक्टिस सेट 1.2 मध्ये फक्त 3 एक्झाम्पल्स आहेत. बाकी सर्व एक्झाम्पल्स तुमच्या यावर्षी परीक्षेसाठी रिमूव्ह केलेले आहेत. रिमूव्ह केलेले आहेत याचा अर्थ असा नाही की ते तुम्ही अभ्यासाचे नाहीत, ते तुमच्या घरी अभ्यासासाठी आहेत, तुमच्या होमवर्कसाठी आहेत. नंतर तुम्हाला ते अभ्यासायचे आहेत, पण ते त्यावर परीक्षेमध्ये काही विचारणार नाहीत. मग आपण यामध्ये फक्त 3च एक्झाम्पल्स सांगितलं मी आताच. एक्झाम्पल नंबर 2, 4 आणि 10 एवढेच फक्त 3 एक्झाम्पल्स ठेवले आहेत. त्यापैकी एक एक्झाम्पल मी 2 नंबर या ठिकाणी लिहिलेला आहे. या ठिकाणी एक फिगर दिली आहे ट्रायंगल PQR मध्ये. PM is equal to 15, PM is equal to 15, PQ is equal to 25, PR is equal to 20, NR is equal to 8. State whether the line NM is parallel to side RQ. लक्ष द्या, प्रॉब्लेम वाचल्याबरोबर आपल्या लक्षात आलं पाहिजे. काय करायचंय, स्टेट वेदर लाईन NM इज पॅरलल टू साइड QR और RQ. ही लाईन NM या RQ ला पॅरलल आहे का असं तुम्हाला विचारलंय. आणि कधी पाहिलं आपण, आत्ताच आपण पाहिलं जे की कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी मध्ये आपण पाहिलं. आणि कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी काय सांगतो की जर ही लाईन NM या दोन साइड PQ आणि साइड PR ला प्रोपोर्शन मध्ये डिवाइड करत असेल तरच ती काय असते, कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी नुसार ही लाईन या थर्ड साइडला काय असते, पॅरलल असते. मग आता सेम प्रोपोर्शन म्हणजेच काय, या PQ चे झालेले जे दोन पार्ट्स आहेत त्यांचा रेशो आणि PR चे झालेले जे दोन पार्ट्स आहेत त्यांचा रेशो जर इक्वल असेल तर ही लाईन NM काय करेल, या दोन साइडला सेम प्रोपोर्शन मध्ये डिवाइड करेल असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे तुम्हाला PN अपॉन NQ काढावा लागेल, त्यानंतर PM अपॉन MR काढावा लागेल. ह्या दोघांच्या किमती सारख्या आल्या तर बाय कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी तुम्हाला असं म्हणता येते NM इज पॅरलल टू QR. मग आपल्याला काढायचे काय, PN अपॉन NQ काढायचे. फॉर दॅट हिअर वी नो द व्हॅल्यूज ऑफ PN अँड NQ. मग PN आणि NQ च्या व्हॅल्यूज माहित असणं आवश्यक आहे, PM आणि MR ची व्हॅल्यू माहित असणं आवश्यक आहे. मग त्यापैकी काय काय दिले अगोदर आपण लिहून घेऊ. Here we are given here PM is equal to 15, PQ is equal to 25, PR is equal to 20, NR is equal to 8. See, we are given PM is equal to 15. Here it is. PM is equal to 15. NR is equal to 8. Sorry, here is the figure. RQ is there. RQ. NR is equal to 8. बाकी PM, NR हे PQ म्हणजे PQ म्हणजे P पासून Q पर्यंतची व्हॅल्यू दिली आणि PR म्हणजे P पासून R पर्यंतची व्हॅल्यू दिली. पण त्यामध्ये आपल्याला PN आणि MQ दिला नाही, मग तो अगोदर काढावा लागेल. मग बघा या ठिकाणी बिटवीन दिस आहे P dash N dash R. From that we can write here PN plus NR is equal to PR because there is the betweenness P dash N dash R. कशासाठी करतो आपण हे, आपण PN ची व्हॅल्यू काढण्यासाठी लिहिली आहे ठिकाणी. Next put the values. Value of PN is not known to you, right, as it is, plus value of NR is 8 is equal to value of PR is
20. Therefore Pn is equal to 20. This 8 transfer to the right side, we get minus 8. Therefore Pn is equal to 12. या Pn ची व्हॅल्यू काढली आपण आता 12 काढली. Now again there is the between s p dash m dash q also. Pm plus mq is equal to pq because there is the between s p dash m dash q. Now write value of Pm is 15 plus value of mq is not known to you, write as it is equal to value of pq. Value of pq is 25. Therefore mq is equal to 25. Transfer this 15 to the right side, we get minus 15. Therefore mq is equal to 25 minus 15, that is 10. This is the value of mq. Now find the ratio of Pn upon Nr, and that is equal to 12 upon 8, and that is equal to 4 3s are 12, 4 2s are 8. Suppose this is number 1. Now find the ratio of Pm upon Mq. Pm upon Mq, and that is equal to Pm is 15 upon Mq is 10. Mq calculate केला आपण 10. Here is 10. Cancel with 5. We get 5 3s are 15, 5 2s are 10. Suppose this is number 2. Now from first and second, or in triangle we write in a triangle which is triangle PRQ or PQR, right? In triangle PQR, here Pn upon Nr is equal to Pm upon Mq. आहे का? बघा इक्वेशन 1 आणि 2 च्या उजव्या बाजू बघा 3/2 3/2, म्हणजे त्यांच्या डाव्या बाजू देखील काय असतील, सारखे असतील फ्रॉम 1 and 2. फ्रॉम 1 and 2 म्हणजे याचा अर्थ काय झाला की या ट्रायंगल PQR मध्ये ही जी लाईन NM आहे ही या दोन साइडला काय करायली, सेम प्रोपोर्शन मध्ये डिवाइड करायली. असं असेल तर आपण काय लिहितो मग, therefore by converse of BPT therefore by converse of BPT we can write here line NM parallel side QR, means here the line NM is parallel to side QR, or given RQ is there, side RQ. That is the explanation with reason. Now we will see the next example. Now here in practice set 1.2 question number 4 is there. Question number 4, measure of some angles in the figure are given. Prove that AP upon PB is equal to AP upon AQ upon QC. बघा एक फिगर दिली, या फिगर मध्ये काही मेजरमेंट्स दिले आहेत आणि यावरून आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे, AP upon PB is equal to AQ upon QC. नीट लक्ष द्या, हे प्रूव्ह करायचं आहे. मग हे प्रूव्ह करण्यासाठी आपण बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम वापरतो. मग जर बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम वापरायचा असेल तर आपल्याला काय माहित पाहिजे की ट्रायंगल मध्ये एक साइड एका साइडला पॅरलल असणं आवश्यक आहे. जर हे तुम्हाला प्रूव्ह करायचं असेल AP upon PB is equal to AQ upon QC, हे जर प्रूव्ह करायचं असेल तर तुम्हाला काय माहित असणं आवश्यक आहे की ही लाईन जी PQ आहे ही लाईन या BC ला पॅरलल असणं आवश्यक आहे. मग तसं काही दिलं नाही आपल्याला, फक्त फिगर दिली आणि प्रूव्ह करा म्हणून सांगितले. फिगर मध्ये काही माहिती दिली, मग त्या फिगर मध्ये दिलेल्या माहितीवरून तुम्हाला अगोदर प्रूव्ह करावं लागेल की लाईन PQ जी आहे ती साइड BC ला पॅरलल आहे. आणि असं जर तुम्ही प्रूव्ह केलं तर तुम्हाला बीपीटी थेरमचा वापर करून सांगता येते की ही लाईन काय करते, मग या दोन साइडला सेम प्रोपोर्शन मध्ये डिवाइड करते. म्हणजे काय येते मग AP upon PB is equal to AQ upon QC असं तुम्हाला लिहिता येते. मग फर्स्ट थिंग काय असेल आपल्या ठिकाणी, तर तुम्हाला PQ पॅरलल BC दाखवावं लागेल आणि त्यासाठी फिगर मध्ये थोडी काय माहिती दिली आपल्याला आहे, त्या फिगर मध्ये दिलेल्या माहितीवरूनच तुम्हाला ते प्रूव्ह करावं लागेल. आणि ज्यावेळेस तुम्ही लाईन PQ पॅरलल BC प्रूव्ह कराल त्यावेळेस तुम्हाला बीपीटी वापरता येतो आणि बीपीटी वापरली की डायरेक्ट स्टेटमेंट तुम्हाला लिहिता येते. मग बघा बरं फिगर मध्ये काय दिले, असं दिले का, फ्रॉम फिगर असं लिहिता येईल आपल्याला. अँगल APQ
इज इक्वल टू अँगल ए बी सी इज इक्वल टू 60 डिग्री. बघा आहे का अँगल ए पी क्यू 60 डिग्री, अँगल ए बी सी अगेन 60 डिग्री. हे दोन्ही सेम अँगल्स आहेत. मग तुम्हाला माहिती आहे ज्यावेळेस दोन अँगल्स सेम असतात त्यांचं मेजरमेंट सेम असते देन दे आर कॉल्ड एज द कॉन्ग्रुएंट अँगल्स. दॅट मीन्स हियर अँगल ए पी क्यू congruent angle A B C because they have the same measurements. ठीक आहे. पण आता ह्या दोन अँगल कॉन्ग्रुएंट्स आहेत. मग हे दोन अँगल कशामुळे तयार झाले आता? These two angles made from these two lines PQ and BC and this is their transverse. दोन लाईन्स आहेत PQ आणि BC आणि त्यांची ट्रान्सफर्स कोणती AB आहे. मग 9th लाच आपण पाहिलं होतं अँगल मेड बाय टू लाईन्स अँड देअर ट्रान्सफर्सल. मग त्यांच्या पण वेगवेगळ्या पेअर सांगितले होते. अल्टरनेट अँगलच्या पेअर्स होत्या, करस्पॉन्डिंग अँगलच्या पेअर्स होत्या, इंटिरियर अँगलच्या पेअर होत्या. मग या कोणत्या दोन अँगलच्या पेअर्स आहेत? ऑफकोर्स they are the corresponding angle pairs. And we know if the corresponding angles formed by two lines and their transversal are congruent, then by corresponding angle test of parallel lines that two lines are parallel. Therefore here PQ parallel BC. Why? Because corresponding angle test for parallel lines. Therefore in triangle ABC or in triangle ABC we know here PQ is parallel to BC. आताच प्रूव्ह केला आपण. In triangle ABC PQ parallel BC. Therefore by basic proportionality theorem or BPT we know this line PQ divides these two sides in the same proportion. That means AP upon PB is equal to AQ upon QC. Hence proof. Yes. आपण आता एक या प्रॅक्टिस सेट 1.2 मधलं एक शेवटची ऍक्टिव्हिटी आहे ती लगेच पाहू. तर विद्यार्थ्यांनो या ठिकाणी एक या प्रॅक्टिस सेट 1.2 मधलं तिसरं आणि शेवटचं एक्झाम्पल नंबर 10 आपण आता सांगितलं. यामध्ये भरपूर एक्झाम्पल्स आहेत पण आपल्याला या आर्टिकलमध्ये फक्त बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम आणि त्याचा कॉन्व्हर्स आणि त्यावरचे एक्झाम्पल्स. मग या प्रॅक्टिस सेट 1.2 मधले यावर्षी तुम्हाला अभ्यासाला परीक्षेत येण्यासाठी फक्त हे तीनच गणित आहेत. याच्यावर याच टाईपचे गणित तुम्हाला परीक्षेमध्ये येतील. याच्यापेक्षा वेगळे गणित परीक्षेमध्ये येणार नाही. मग या ठिकाणी क्वेश्चन नंबर 10 किंवा प्रॉब्लेम नंबर 10 लिहिलाय विच इज एन ऍक्टिव्हिटी. एक ऍक्टिव्हिटी आहे. या ऍक्टिव्हिटी मध्ये एक ट्रायंगल DEF दिलाय आणि या ट्रायंगल DEF च्या इंटेरियर साइड मध्ये हा पॉइंट X दिलाय. आणि हा X पॉइंट या ट्रायंगलच्या प्रत्येक व्हर्टेक्सला काय केलं जॉइन केलेलं आहे. व्हर्टेक्स D ला जॉइन केला, व्हर्टेक्स E ला जॉइन केला आणि व्हर्टेक्स F ला जॉइन केला. त्यानंतर या ट्रायंगल मध्ये तुम्हाला PQ पॅरलल DE असं दिलेलं आहे. हे दिले सेगमेंट PQ पॅरलल साइड DE, सेगमेंट PQ पॅरलल साइड DE, सेगमेंट QR पॅरलल साइड EF हे दिलेलं आहे. सेगमेंट QR पॅरलल साइड EF हे दिलेलं आहे. नाउ fill in the blanks to prove that segment PR parallel DF. मग सेगमेंट
TR पॅरलल DF प्रूव्ह करायचं असेल तर तुम्हाला हा ट्रायंगल घ्यावा लागेल, हा एवढा ट्रायंगल, आणि तुम्हाला काय प्रूव्ह करायचं हे याला पॅरलल बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरमचा कॉन्व्हर्स यूज करायचा आहे. म्हणजेच काय आलं पाहिजे मग xp/pd = xr/rf असं जर आलं तर तुम्ही बाय कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी काय म्हणू शकता, दॅट TR पॅरलल DF असं म्हणू शकता. मग त्यांनी दिलं हे फक्त फिलअप करायचं. बघा इन ट्रायंगल XGE प्रूफ मध्ये आता इन ट्रायंगल XGE, where is the triangle XGE? XGE we know here PQ parallel DE, ठीक है, PQ parallel DE that is given to you, here it is given, and we know if PQ parallel DE then by basic proportionality theorem we can write XP/PD, XP/PD is equal to XQ/QE, here it is XQ/QE, reason basic proportionality theorem. Again in triangle XEF, where is the triangle XEF? This is the triangle XEF, you know QR parallel EF, that is also given to you, QR parallel EF also given to you, here given to you, and when if QR is parallel to EF then by basic proportionality theorem we can write here XQ/QE is equal to XR/RF, means we can write here XR/RF, here XR/RF is equal to XQ/QE, XQ/QE, reason basic proportionality theorem, basic proportionality theorem. Basic proportionality theorem. Now see from first and second. Here from first and second, right side of these two equations are same. Therefore their left side are same. Therefore XP/PD is equal to XR/RF from first and second. Now in this triangle XDF, XP/PD is equal to XR/RF, then by converse of BPT we can say that TR is parallel to DF. Therefore segment TR parallel segment DF or parallel side DF मतलब there is something parallel side DF by converse of basic proportionality theorem. This is about practice set 1.2 basic proportionality theorem. मग विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी प्रॅक्टिस सेट 1.2 आणि बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम त्याचा कॉन्व्हर्स पाहिलं. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याबद्दल नक्कीच YouTube चॅनलवर जा, व्हिडिओ पहा, कमेंट्स करा कसा वाटला, आवडला तर लाईक करा, शेअर करा. बऱ्याच जणांनी जर सबस्क्राइब केलं नसेल चॅनलला तर चॅनल सबस्क्राइब करा. धन्यवाद.